शिवजन्मभूमी जुन्नर. मराठ्यांच्या इतिहासात शिवनेरी किल्ल्याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. शिवजन्मासारखा महान क्षण किल्ले शिवनेरीने अनुभवला. एका तेजस्वी सूर्याचा जन्मसोहळा ज्या किल्ल्याने पाहिला तो हा शिवनेरी किल्ला पाहण्यासाठी आज आपण जात आहोत. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी विशाल साळवी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं मराठी फॅक्टरमध्ये. मित्रांनो, आजच्या दुर्ग भ्रमंतीमध्ये आज आपण आलो आहे शिवजन्मभूमी जुन्नर इथं. आणि जुन्नर म्हटलं की आपल्या सर्वांसमोर उभा राहतो तो किल्ले शिवनेरी. तर बॅक टू 19 फेब्रुवारी 1630 या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या शिवनेरी किल्ल्यावरती झाला. तब्बल 325 वर्षाचा काळोख चिरत या शिवप्रभूंच्या रूपाने या भूमीवरती सूर्योदय झाला. आणि हा सूर्योदय पाहणारा एकमेव किल्ला म्हणजे किल्ले शिवनेरी. तर आजच्या दुर्ग भ्रमंतीमध्ये आपण हाच किल्ला मित्रांनो पाहणार आहोत. पण हा किल्ला पाहण्यासाठी आज आपण एकटे नाही आहे, तर माझ्यासोबत माझे अधिकारी मित्र, अतिक्रमण अधिकारी मित्र राहुल डोके सर आहेत. आणि हे मूळचे जुन्नरचेच, त्यामुळे त्यांनी लहानपणापासून हा किल्ला पाहिलेला आहे, समजून घेतलेला आहे, या किल्ल्याबद्दल त्यांनी वाचलेला आहे. आणि म्हणूनच त्यांच्यासोबत आजचा किल्ला, आजची दुर्ग भ्रमंती आपण करणार आहोत. तर स्वागत करूयात राहुल सरांचं मराठी फॅक्टरमध्ये. राहुल सर, धन्यवाद. जय शिवराय. जय शिवराय. आजचा हा जो काही माहितीपट आपण बनवत आहोत तो छत्रपती शिवरायांची जन्मभूमी असणाऱ्या शिवनेरी किल्ल्यावर बनवत आहोत. मुळात शिवनेरी किल्ल्याचा शिवपूर्व काळाचा संबंध बघितला तर तो थेट सातवाहनांपर्यंत जातो. सातवाहन गौतमीपुत्र सातकर्णी हे इथले एक प्रसिद्ध राजे होते. त्यांनी शकांचा पराभव केला आणि ह्या परिसरावर आपली सत्ता स्थापन केली. सत्ता स्थापन केल्यानंतर जवळच नाणेघाट ही मोठी बाजारपेठ होती आणि ह्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी म्हणून एका मजबूत ठाण्याची गरज होती. आणि त्यानंतर हा शिवनेरी इथे बांधला गेला. खरं बघायला गेलं तर यादवांच्या काळात ह्या शिवनेरीला गडाचं स्वरूप प्राप्त झालं. जुन्नरच्या आजूबाजूचा प्रदेश जर आपण बघितला तर पूर्ण सह्याद्रीच्या डोंगररांगांनी व्यापलेला आहे. आणि ज्यावेळी शिवाजी महाराजांचा जन्म होणार होता त्यावेळीची परिस्थिती ही धामधुमीची होती. आणि शहाजी राजांना जिजाबाईंच्या बाळंतपणासाठी एक सेफ जागा हवी होती. तर त्यांना आठवलं की शिवनेरी हा 7 दरवाजा असणारा एक बळकट किल्ला आहे आणि तो जवळजवळ पुण्यापासून 3 तासाच्या अंतरावर आहे. आणि आपण बघायला गेलं तर बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवनेरीचं वर्णन असं केलंय, भीमाशंकराच्या जटात आणि नाणेघाटाच्या ओठात जो किल्ला वसलेला आहे ना तो हा शिवनेरी आहे. आणि शिवनेरी इतका मजबूत होता आणि शिवनेरीचे जे किल्लेदार होते विजयराज नावाचे, ते जिजाबाईंच्या नात्यातले होते, भोसल्यांच्या नात्यातले होते. त्यांनी जिजाबाईंच्या संरक्षणाची जबाबदारी घेतली आणि म्हणून शहाजी राजांनी जिजाबाईंना बाळंतपणासाठी या किल्ल्यावर आणलं आणि इथे छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. तर आज शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या किल्ल्याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. मी आभारी आहे माझ्या मित्रांचा की त्यांनी मला ह्या माहितीपटामध्ये समाविष्ट करून घेतलं. थँक्यू. खरं तर आमचं भाग्य आहे की तुम्ही आजच्या या दुर्ग भ्रमंतीमध्ये आज वेळात वेळ काढून, आमचे अधिकारी मित्र आहेत ते, त्या साहेबांना वेळ नसतो, अतिक्रमण काढत फिरत असतात. तर मला वाटतं की आज त्यांच्या माध्यमातून आज आपण किल्ला जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात मित्रांनो. किल्ल्याच्या सुरुवातीलाच आपल्याला सुरेख पायरी मार्ग पाहायला मिळतो. या पायरी मार्गाने अगदी 2च मिनिटात किल्ल्याचा पहिला महादरवाजा लागतो. काय सांगाल सर या दरवाजाबद्दल? किल्ल्याला एकूण 7 दरवाजे आहेत. 7 दरवाजे पार केल्यानंतर आपण बालेकिल्ल्यामध्ये जातो. हा जो पहिला दरवाजा आहे हा महादरवाजा म्हणून ओळखला जातो. हा महादरवाजा 2 बुरुजांनी बंदिस्त केलेला आहे.
महादरवाजा याच्यासाठी की हे किल्ल्याचं प्रवेशद्वार आहे आणि तो तितकाच मजबूत आहे. आपण जर त्याचं वर्णन पाहिलं तर त्यावर अणकुचीदार खिळे लावलेले आहेत त्या दारांवर. याचं कारण असं होतं, ज्यावेळी शत्रू सैन्याचा हत्ती धडक देण्यासाठी येईल त्यावेळी ते जे अणकुचीदार खिळे आहेत ते खिळे त्याच्या मस्तकामध्ये घुसून त्याला इजा होईल आणि तो त्यापासून दूर जाईल, अशी रचना ह्या दरवाजाची आहे. जुन्नर शहरातून ज्यावेळी आपण पहिल्यांदा किल्ल्यावर येतो तर ह्याच प्रवेशद्वाराने आपण आत जातो, म्हणून हा महादरवाजा या नावानं ओळखला जातो. ओके, धन्यवाद सर. या किल्ल्याच्या राजमार्गावर एक सलग एक अशा 7 दरवाजांच्या मालिकेमुळे हा किल्ला बळकट बनला होता. काही अंतरावरच किल्ल्याचा दुसरा म्हणजे गणेश दरवाजा आपल्याला पाहता येतो. या दरवाजावर दोन्ही बाजूला शरभशिल्प आणि मध्यभागी हत्तीचे शिल्प दिसून येते. या शरभशिल्पाने आपल्या पुढच्या पंजात गंड भेरुंडाला पकडले आहे, तर मागच्या दोन्ही पंजात हत्तींना जखडले आहे. शक्तीचं प्रतीक समजल्या जाणाऱ्या या शरभाची एक आख्यायिका सुद्धा सांगितली जाते. ज्यावेळी हिरण्यकशिपूला मारण्यासाठी भगवान विष्णूंनी नरसिंह अवतार घेतला आणि त्याचा वध केला, तर त्यानंतर ते इतके क्रोधिग्न झाले होते, कारण त्याचं जे रक्त होतं ते विषारी होतं. बरोबर. तर ते शांत करण्यासाठी म्हणून भगवान शंकर सहाय्याला धावले आणि त्यांनी शरभाचा अवतार घेतला. शरभ म्हणजे मानव आणि प्राणी असे दोन्हीही अवयव असणारा प्राणी म्हणता येईल त्याला, पशु म्हणून. त्यानं नरसिंहाला फाडलं आणि त्याचं जे डोकं आहे ते मुकुट म्हणून धारण केलं. जसं की आपल्या घरामध्ये आपण पाहतो की प्रवेशद्वारावर गणपतीची फ्रेम लावली जाते किंवा पंचमुखी मारुतीची फ्रेम लावली जाते, त्याच पद्धतीनं जुन्या काळांमध्ये ह्या ज्या काही वास्तू आहेत या वास्तूला शरभाचं शिल्प कोरलेलं जातं. या दरवाजाच्या वरती आपल्याला काही पायऱ्या पाहायला मिळतात आणि या पायऱ्या आपल्याला वरती एका बुरुजावरती घेऊन जातात. नॅचरली जो खडक आहे उपलब्ध त्याचा उपयोग करून तिथं बुरुज बांधण्यात आलाय मित्रांनो, आणि खूप छान पद्धतीनं हा दरवाजा इथे आपल्याला बांधलेला पाहायला मिळतोय. आणि इथं जर बघितलं तर आपल्याला वरती किल्ल्याची तटबंदी सुद्धा दिसून येते. गणेश दरवाजा पार करून पुढे आल्यावर आपण पोहोचतो एका भग्न प्रवेशद्वाराजवळ. याही दरवाजावर शरभशिल्प आपण पाहू शकतो. इथून हाकेच्याच अंतरावर किल्ल्याचा चौथा दरवाजा म्हणजे पीर दरवाजा आहे. पीराचा दरवाजा मोठा भव्य असून याला 3 कमानी आणि घुमट्या आहेत. आपण आलोय पीर दरवाजाच्या समोर. या दरवाजाला 3 कमानी आहेत आणि फार सुंदर कमानी आहेत मित्रांनो. दरवाजाच्या दोन्ही बाजूला भव्य अशा देवड्या आहेत. या दरवाजाच्या बांधकामामध्ये जर आपण पाहिलं तर एक छोट्या साईजचा एक चिरा इथे आपण वापरलेला पाहू शकतोय आणि या चिरांमध्ये कोणतेही माध्यम इथं वापरलेलं आपल्याला दिसून येत नाही. हे बघा. मित्रांनो, आता आपण इकडे बघू शकता की ह्या पूर्वीच्या पायऱ्या आहेत ज्या कातळामध्ये कोरलेल्या आहेत आणि या सध्याच्या पायऱ्या आहेत ज्या प्रशासनाने बांधलेल्या आहेत. पीराचा दरवाजा पार करून पुढे चालत जाताना तटबंदीमध्ये असलेल्या जंग्या पाहता येतात. तसेच गडाखालच्या प्रदेशाचे इथून सुंदर दर्शन घडते. आणि काहीच वेळात आपण हत्ती दरवाजाजवळ पोहोचतो.
दरवाजासमोर भिंत बांधून त्याची जिबीच्या दरवाजाप्रमाणे रचना केलेली इथं आपल्याला पाहता येते. मित्रांनो, आत्ता आपण आलो किल्ल्याच्या हत्ती दरवाजाच्या समोर. आणि असे ठेवून राहुल सर, काय वाटतं तुम्हाला, का केले असेल? आपण जर नीट निरीक्षण केलं तर हा जो हत्ती दरवाजा आहे हा 2 भिंतींच्या आतमध्ये दरवाजा आहे. खालून पाहिलं तर सहसा कळून येत नाही इथे दरवाजा आहे म्हणून. ज्यावेळी आपण थोडं पुढे येऊ, दरवाजाच्या समोर आल्यानंतर कळतं की इथे दरवाजा आहे. एक प्रकार जे चिलखत ज्याप्रमाणे संरक्षण करतं त्याप्रमाणे ह्या 2 भिंती चिलखत बनल्या. आपण जर का बघितलं तर आपण या ठिकाणी पाण्याची विल्हेवाट कशी लावलेली ती पण बघू शकतो. शेजारून जे पाणी गडावरून येते ती ह्या दरवाजाच्या खालून पाण्याची नावाळी काढून दिलेली आहे आणि इथून पाणी खाली सोडण्यात आलेलं आहे. किल्ल्यावर आलेल्या बच्चे कंपनीचाही उत्साह ओसंडून वाहत होता. त्यांच्याशी थोड्या गप्पा मारून पुढे निघालो. छत्रपती शिवाजी महाराज की जय! हत्ती दरवाजातून पुढे आल्यावर 2 वाटा फुटतात. डावीकडची वाट गडावर जाते तर उजवीकडची वाट गडदेवता शिवाई देवीच्या मंदिराकडे जाते. मग देवीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही उजव्या मार्गाने निघालो. सुंदर निसर्गरम्य गर्द झाडीतून ही वाट आपल्याला मंदिराकडे घेऊन जाते. देवीच्या मंदिरास हे असे सुंदर छोटेखानी प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारावर सुंदर नक्षीकाम आहे. तर आतमध्ये इतर दरवाजांप्रमाणे पहारेकऱ्यांच्या देवड्या दिसून येतात. आता आपण आलोय शिवाई देवी मंदिराच्या समोर आणि आता जाऊन आपण देवीचं मनोभावे दर्शन घेऊयात. चला तर मग. या देवीच्या नवसाने जिजाऊंना पुत्रप्राप्ती झाली आणि म्हणूनच या देवीच्या नावावरून बाळाचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आले. मंदिराचा सभामंडप लाकडी खांबानी बनला असून त्यावर सुंदर नक्षी कोरली आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात शिवाई देवीची अष्टभुजा असलेली सुंदर मूर्ती आहे आणि शेजारीच शेंदूर लावलेली देवीची तांदळा स्वरूपातील जुनी मूर्ती आहे. शिवाई देवीचं मनोभावे दर्शन घेऊन आता आपण पुढे जाऊयात. देवीचं दर्शन घेऊन थोडं पुढे गेलो असता गडाच्या पोटात खोदलेल्या अनेक लेण्या आपल्याला पाहायला मिळतात. शिवनेरी किल्ला 7 वाहनांनी बांधला. सन 1443 मध्ये मलिक उत तुजार या बहमनी सरदाराने हा गड जिंकून घेतला. पुढे या गडाचा ताबा निजामशहाकडे आला. शिवनेरीचे वर्णन करताना शिवभारतात कवी परमानंद म्हणतो, तो किल्ला निजामशहाचा आवडता, यशस्वी आणि बळकट असून जणू काय तो देवगिरी म्हणून लोकात विख्यात होता. जुन्नर हा तालुका महाराष्ट्रातला पहिला पर्यटन तालुका आहे. नुकतंच सरकारने महाराष्ट्र शासनानं पहिला पर्यटन तालुका म्हणून जुन्नर तालुक्याची घोषणा केलेली आहे. सर्वाधिक लेणी समूह जुन्नर तालुक्यात पाहायला मिळतात. मग त्याच्यात अंबा अंबिका लेणी समूह असेल, तुळजा लेणी समूह असेल, गणेश लेणी समूह असेल जो की लेण्याद्रीला आहे आणि हा शिवनेरी किल्ल्याचा एक लेणी समूह आहे म्हणून याला शिवनेरी लेणी समूह हे नाव आहे. कातळावरती काहीतरी लिहिलंय, पण काय नक्की लिहिलंय हे मात्र आपल्याला वाचता येत नाही.
जर तुम्हाला कोणाला याबद्दल माहिती असेल की याच्यावरती काय लिहिलं आहे किंवा काय सांगितलेलं आहे तर आम्हाला नक्की कळवा मित्रांनो कमेंटमध्ये. इथल्या एका गुफेत बौद्ध स्तूपाप्रमाणे शिळा पाहायला मिळते. तर लागूनच आणखी एक कोरीव गुफा आहे. गडाच्या पोटातील लेण्या पाहून आम्ही परत आमचा मोर्चा गडाकडे वळवला. काही वेळातच आम्ही गडाच्या 6व्या मेना दरवाजाजवळ पोहोचलो. तर मित्रांनो आत्ता आपण आलोय मेना दरवाजाच्या समोर आणि हा दरवाजा जो आहे तो छोटा आहे पण या दरवाजाला 2 कमानी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. तर आतमध्ये या तुम्हाला दाखवतो कमानी कशा आहेत. ही खरं तर पहिली कमान इथं आपण पाहू शकतो आणि जसं तुम्ही आत येता तसं तुम्हाला या दरवाजाची दुसरी कमान इथं पाहता येते आणि दोन्ही साईडला इथे जागा आहे. एक साईडला आपल्याला एक छोटासा दिंडी दरवाजा म्हणू शकतो ना तशा पद्धतीचा दरवाजा इथं पाहायला मिळतोय आणि बहुधा तिकडे एक बुरुज असावा जेणेकरून या दरवाजावरती येणाऱ्या लोकांची हालचाल इथून टिपता यावी. तर खूप छान पद्धतीनं या दरवाजाची ठेवण इथं आपल्याला पाहता येते मित्रांनो. आणि जर मित्रांनो आपण बघितलं तर या कमानीचं वैशिष्ट्य म्हणजे या कमानीवरती असलेले हे जे छोटे दगड आहेत किंवा चिरे जे आहेत ना त्याची रचना आपण इथं व्यवस्थित पाहू शकतो आणि या कमानीला वापरलेला कीस्टोन स्ट्रक्चरसुद्धा आपण स्पष्टपणे इथं पाहू शकतो. ज्या दगडाचा उपयोग करून ही संपूर्ण कमान तोडली जाते ती इथं आपण रचना व्यवस्थित पाहू शकतो मित्रांनो. मेना दरवाजापासून हाकेच्या अंतरावर कुलूप दरवाजा आहे. हा गडाचा 7वा आणि अंतिम दरवाजा. आता आपण आलोय किल्ल्याच्या 7व्या आणि अंतिम अशा किल्ल्याच्या वैभव संपन्न दरवाजाच्या समोर. वैभव संपन्न यासाठी की या दरवाजावर सुद्धा आपल्याला दोन्हीकडे शरभ प्राणी पाहायला मिळतो. तुम्ही बघू शकता या दरवाजाची रचना. या दरवाजाचं नाव आहे कुलूप दरवाजा. तर या दरवाजाला 2 तटबंदीचं चिलकत लाभला असल्यामुळे हा दरवाजा आणखीनच मजबूत झालेला आहे मित्रांनो. आणि त्या काळी सुद्धा किती महत्त्वाचा हा दरवाजा असेल ते या दरवाजाची रचना पाहूनच आपल्याला लक्षात येतं. कुलूप दरवाजाची भक्कम रचना पार करत आपण गड माथ्यावर पोहोचतो. पुढे डाव्या हाताला एक प्रशस्त अंबरखान्याची वास्तू आपलं लक्ष वेधते. इथला अंबरखाना पन्हाळ्यावरील अंबरखान्याची आठवण करून देतो. इसवी सन 1673 साली इकडे जॉन फ्रायर नावाचे एक गृहस्थ आले होते. त्यांनी या किल्ल्याला भेट दिली होती आणि त्यावेळी त्यांनी त्यांचं असं निरीक्षण नोंदवलं होतं की 1000 कुटुंब 7 वर्ष पुरेल इतका शिधा सामुग्री यामध्ये ठेवलेली आहे. म्हणजे त्याच्यावरून असं सांगायचं आहे की याची भव्यता किती होती, याची साठवण क्षमता किती होती. बऱ्याच लोकांचा हा प्रश्न असतो की पूर्वी बांधकामासाठी कोणत्या गोष्टी वापरल्या जात होत्या. कारण की पूर्वी सिमेंट वगैरे काही गोष्टी नव्हत्या. तर काय वापरलं जात होतं ते खूप छान पद्धतीनं या शिवनेरी किल्ल्यावरती आपल्याला इथं पाहायला मिळते. आणि म्हणजे नेमक्या कोणत्या गोष्टी आहेत त्याची प्रतिकृती म्हणा किंवा त्या गोष्टी इथं नोंद केलेल्या आहेत त्या मी तुम्हाला दाखवतो. शिवकाळात बांधकामासाठी मिश्रणामध्ये पांढरा कथा, गूळ, डिंक, मेथी, उडदाची डाळ, बेलफळ, हिरडाफळ इत्यादी गोष्टी वापरत असत. आणखी एक हे बघत असताना राहुल सरांनी खूप छान मुद्दा मांडलेला आहे. राहुल सर, बांधकाम करण्यासाठी त्यावेळी वेगवेगळे इथे पदार्थ दाखवलेत त्यांनी, जसं की हिरडा, बेल, उडदाची डाळ, मेथी. पण त्याच्याही पुढे जाऊन मला असं वाटतं की बांधणाऱ्याच्या काळजात इमान होतं. त्याच्यामुळे त्या वास्तू आजपर्यंत टिकल्या. कोणत्याही प्रकारची भेसळ नव्हती. जसं की हिरोजी इंदुलकरांचं आपण पाहिलं, रायगड घडवला त्यांनी. त्यावेळची बांधकामं किंवा त्यावेळचं जे डिझाईन्स वगैरे ते अजूनही काय आहेत तर घटक तर प्युअर होतेच पण माणसाचं काळीज पण प्युअर होतं. करायचं सर.
या किल्ल्याचं संवर्धन करताना इथे जो आधुनिक घाणा म्हणू आपण तर त्याच गोष्टी वापरल्या आहेत हे दाखवण्यासाठी इथं छान पद्धतीनं हे प्रेझेंटेशन केलेलं आहे. तर पुरातत्व खात्याला पुन्हा एकदा धन्यवाद. शिवनेरी उंचीने फार नसला तरी इथली वनराई सुखद अनुभव देते. किल्ल्याच्या माथ्यावर एक कोळी चौतरा आहे. याच भागात 1650 मध्ये मोगलांनी हजारो कोळी बांधवांचा शिरच्छेद केला होता. त्यांच्या स्मरणार्थ हा चौतरा इथे बांधला आहे. याच कोळी चौतराच्या परिसरात आपल्याला एक ईदगाह सुद्धा पाहायला मिळतो. किल्ल्याचा सर्वोच्च माथा उतरून आपण पोहोचतोय महाराष्ट्र शासनाने बांधलेल्या शिवकुंज या वास्तूजवळ. या इमारतीत सिंहासनावर विराजमान जिजामाता आणि हातात तलवार घेतलेल्या बालशिवबांची पंचधातूंची मूर्ती आहे. शिवकुंजाच्या समोर कमानी मशीद आहे. ही मशीद आपण गड पायथ्यापासून सुद्धा पाहू शकतो. मशिदीच्या समोर खालच्या बाजूला एक मोठं पाण्याचं टाकं सुद्धा आहे. आणि हीच ती पवित्र जागा जिथे त्या तेजस्वी सूर्याचा जन्म झाला. अन्याय आणि अत्याचाराच्या गर्तेत सापडलेल्या महाराष्ट्राच्या मदतीला शिवाई देवी धावून आली आणि 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाऊंच्या पोटी याच ठिकाणी शिवबांचा जन्म झाला. याच ठिकाणी बाळराजे खेळले बागडले असतील. इथल्याच भिंतींनी बाळराजांचे ते बोबडे बोलही ऐकले असतील. होय, हीच ती पवित्र जागा, हाच तो किल्ले शिवनेरी. या भागात आपण अनेक भग्न वाड्यांचे अवशेष पाहू शकतो. इमारतींची चौथरे, पाणी साठवण्याचे टाके अशा बऱ्याच गोष्टी इथे पाहायला मिळतात. या सर्वात एक छोटेखानी इमारत आजही तग धरून आहे, ती म्हणजे हमामखाना. हमामखाना म्हणजे अंघोळीसाठी असलेली जागा. आणि आतमध्ये पाणी साठवण्याची व्यवस्था दिसून येते. मुख्य इमारतीचा चौतरा सुस्थितीत असून मध्यभागी पाण्याचं एक टाकं आहे. समोर दिसणाऱ्या भव्य वास्तूच्या दालनातच महाराजांचा जन्म झाला असे मानले जाते. इमारतीत प्रवेश करताच समोरील एका दालनात एक पाळणा बांधल्याचे दिसून येते आणि समोर
महाराजांची अर्धपूर्णाकृती मूर्ती आहे. या दालनात डोकावताना हात कधी जोडले गेले कळलं सुद्धा नाही. या दालनाच्या डाव्या हाताला असणाऱ्या जिन्याने आपण वर जाऊ शकतो. महाराजांच्या जन्मावेळी विश्वासराव शिधोजी हे शिवनेरी किल्ल्याचे किल्लेदार होते. आपल्या गरोदर पत्नी जिजाऊंना शिवनेरी किल्ल्यावर ठेवून शहाजीराजे मोहिमेसाठी गेले होते. पुढे शिवाजी महाराजांच्या जन्माच्या 6 वर्षानंतर शहाजीराजेंना हा किल्ला मुघलांना द्यावा लागला. तेव्हापासून कित्येक वर्ष हा किल्ला मोगलांकडेच राहिला. मुख्य इमारतीच्या बाजूलाच एक भलं मोठं पाण्याचं टाकं दिसून येतं. या टाक्याला बदामी टाका असं म्हणतात. टाक्याच्या मध्यभागी एक दगडी बांधकाम केलेला खांब आहे. याचा उपयोग पाण्याची पातळी मोजण्यासाठी केला जात असे. तर मित्रांनो, आता आपण चाललोय कडेलोट पॉइंट पाहायला. छत्रपतींच्या काळामध्ये अपराधी लोकांना शिक्षा देण्यासाठी जो पॉइंट होता, जिथून त्यांचा कडेलोट केला जायचा, तो शिवनेरी किल्ल्याचा सर्वात शेवटचा जो भाग आहे तो कडेलोट पॉइंट. तर तोच कडेलोट पॉइंट पाहण्यासाठी आता आपण जातोय. बघूयात कसं आहे. बदामी टाके बघून उत्तरेकडे किल्ल्याच्या अंतिम टोकावर कडेलोट बुरुज आहे. आता आपण किल्ल्याच्या सर्वात शेवटच्या टोकाला आलोय, म्हणजे कडेलोट पॉइंट. या कडेलोट पॉइंटवरून इतिहासामध्ये कडेलोट किल्ल्याची नोंद सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. ती अशी आहे की पेशवांचे प्रतिनिधी असलेले रामजी सावंत यांनी जावजी कोळी व त्याच्या 7 साथीदारांना या टोकावरून कडेलोट किल्ल्याची इतिहासामध्ये नोंद आपल्याला पाहायला मिळते. पण रायगडाबद्दल आपण ऐकलं, रायगडावरती टकमक टोक आहे. त्या टकमक टोकावरून कुणालाही कडेलोट किल्ल्याची नोंद आपल्याला पाहायला मिळत नाही. पण या टोकावर मात्र कडेलोट किल्ल्याची आपल्याला इतिहासामध्ये नोंद पाहायला मिळते. किल्ले शिवनेरी शककर्त्या शिवरायांचे जन्मस्थान आहे. मराठीशाहीच्या गौरवशाली युगाचा प्रारंभ इथूनच झाला. हे अनुभवण्यासाठी शिवनेरीची दुर्ग भ्रमंती प्रत्येकानेच करायला हवी. तर मित्रांनो, किल्ला एक्सप्लोअर झालेला आहे. किल्ल्याच्या बऱ्याच वास्तू आणि गोष्टी पाहून झालेल्या आहेत. तर राहुल सरांना विचारूया की राहुल सर, कसं वाटलं तुम्हाला आमच्या मराठी फॅक्टरवरती येऊन? फार छान वाटलं. मी याआधी शिवनेरी खूप वेळा पाहिलेलं आहे, पण असं कोणाला सांगणं, त्याची माहिती देणं हे पहिल्यांदा मी केलेलं आहे. आणि एकंदरीत A to Z जे म्हणतो आपण, सर्व अर्थानं प्रत्येक भागात जाऊन प्रत्येक भागाची माहिती घेऊन ती आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवत आहोत. आपला महाराष्ट्र हा फार समृद्ध आहे गडकिल्ल्यांनी.
आणि बऱ्यापैकी आपले जे गड किल्ले आहेत ते आपल्या पूर्वजांचं स्मारक आहेत, आपला इतिहास आहे. बघा, झगडलेत म्हणून पडलेत अशी आपल्या किल्ल्यांची वस्तुस्थिती आहे. पण त्यातही पुरातत्व विभाग असेल, शासन असेल, विविध कामं करत असतात, त्या वास्तूंना पुनरुज्जीवन देण्याचं काम करत असतात. माझी एक आपणाला या माध्यमातून विनंती राहील की हा आपला इतिहास आहे, हा आपण जगला पाहिजे, आपल्या पूर्वजांचं स्मरण आपण केलं पाहिजे. म्हणून आवश्यक हा व्लॉग नक्की बघा आणि शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या पवित्र भूमीला, या किल्ले शिवनेरीला नक्की भेट द्या. शेवटी मी एवढंच म्हणेल, बहु असोत सुंदर संपन्न की महाप्रियामुचा एक महाराष्ट्र देश. वा सर, जबरदस्त. थँक्यू. अगदी म्हणजे प्रेक्षकांच्या काळजात तुम्ही घर करणार यात मला शंका नाही आहे. आणि खूप छान आजचा दिवस आणि हा आजचा व्लॉग मला शूट केल्यानंतर वाटतं एक दुर्ग भेटीचं समाधान मला मिळालं आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आजच्या पुरतं एवढंच मित्रांनो. भेटूया परत एकदा नवीन एका किल्ल्यावरती, नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय.